नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गोड बुंदी. तर बुंदी कशी तयार करायची आणि अगदी कमी साहित्यामध्ये कशी बनवायची आणि परफेक्ट कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर बऱ्याचदा अचानक असं आपल्याला गोड काहीतरी खावंसं वाटतं आणि बाहेरून आणून खाण्यापेक्षा आपण घरीच काहीतरी ट्राय करूयात, तेही अगदी झटपट असं आणि अगदी छान. कशा ह्या बुंदी बनवायची आहे कशी, तर हे आज मी दाखवणार आहे. तर अगदी 1 वाटी बेसन पिठामध्ये आपण हे बनवणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे बरं का. तर इथं एक मी बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे पीठ मी सुरुवातीला टाकून घेते. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि अतिशय चविष्ट अशी रसरशीत बुंदी कशी तयार करायची हे आज मी दाखवते. तर बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे. प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, जितपत तुम्हाला म्हणजे जास्त किंवा कमी बनवायचे आहे त्यानुसार पीठ कमी जास्त करा. तर हे बेसन पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम जास्त पाणी टाकायचं नाही. हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर आपली जी बुंदी आहे ती अजिबात गोल अशी होत नाही. त्यासाठी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जरी हे बॅटर थोडंसं आपल्याला पातळ झाल्यासारखं वाटलं तरीसुद्धा आपण थोडंसं पीठ याच्यामध्ये वाढवू शकतो, म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बुंदी पाडत असाल तरीसुद्धा सोपी जाईल तुम्हाला ही बुंदी पाडायला. इतक्या सोप्या पद्धतीने मी आज दाखवते आहे की बुंदी कशी बनवायची आहे ते. तर प्रसादाच्या वेळेस आपण मंदिरात वगैरे किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने बुंदी खायला भेटते. तर तशी बुंदी कशी बनवायची हे मी दाखवते. तर बुंदी गोल आणि अगदी हलकी फुलकी छान अशी तयार होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे, ती म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित असायला हवं. तर ते कशा पद्धतीनं आपल्याला ओळखायचं आहे हे सुद्धा मी दाखवते. तर हे बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा खायचा सोडा, म्हणजे बुंदी जी आहे ती अगदी छान अशी हलकी फुलकी तयार होते. तर सुरुवातीला पहिली स्टेप जी महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, बारीक घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे बॅटर मिक्स करतोय त्यावेळेस शक्यतो एकाच बाजूनं आपल्याला हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते छान असं हलकं होतं आणि बुंदीसुद्धा छान तयार होते बरं का. तर एकाच बाजूने मी खायचं सोडा टाकल्यानंतर हे बॅटर फिरवते, तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीनं तर एक 4 ते 5 मिनिटं मी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बरं का. इथं मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याच्यातलं थोडंसं बॅटर मी याच्यामध्ये टाकून बघते. तर हे बघा, हे वर तरंगते पीठ, याचा अर्थ हे आपण बुंदीसाठी जे तयार केलेलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर आता मी बुंदी तयार करताना काय करणार आहे, थोडीशी कलर टाकून मी बुंदी तयार करणार आहे बरं का. तर त्यासाठी मी काय करते, थोडंसं हे जे आपण पीठ तयार केलं आहे ते मी वाटीमध्ये काढून घेते. तर रंग टाकावा असं काही नाही, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. पण रंग जर टाकून बुंदी बनवली तर अगदी आपण बेकरीमधून वगैरे किंवा बाहेरून जशा प्रकारच्या बुंदी आणतो तशी ही बुंदी तयार होते. तर मी थोडासा खायचा रंग टाकते, हिरवा आणि लाल रंग मी टाकणार आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण बुंदी बनवल्यानंतर अगदी छान दिसते बरं का रंग टाकल्यानंतर. त्यासाठी मी टाकलेला आहे थोडासा रंग टाकल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा,
चमचा थोडासा धुवून घेते. तर हा रंग सुद्धा मी मिक्स करून घेते. अगदी थोडासा रंग टाकलेला आहे बघा मी. तर बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे. आता आपल्याला बनवायचं आहे पाक. तर त्यासाठी बघा मी ह्या वाटीने साखर घेते. तर साखर जर समजा 2 वाटी असेल तर 1 वाटी पाणी आपल्याला या पाकासाठी वापरायचं आहे. आणि हा पाक आपल्याला एक तारी वगैरे बनवायचा नाही. जसं आपण गुलाबजामसाठी बनवतो तशा पद्धतीचाच पाक आपल्याला तयार करायचा आहे. 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते बघा. आता मी टाकणार आहे थोडीशी वेलची पूड याच्यामध्ये. ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी टोप थोडासा मोठा घेतलेला आहे, कारण की ज्यावेळेस आपण बुंदी याच्यामध्ये टाकतोय त्यावेळेस थोडंसं टोप मोठा असला की आतपर्यंत त्याच्यात पाक जातो. थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर मी अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे. फक्त 2-3 थेंब मी या पाकामध्ये लिंबूचा रस टाकते, कारण की ज्यावेळेस आपण हा पाक तयार करतो आणि याच्यामध्ये बुंदी टाकतोय तर ती साखरवर अशी तयार होणार नाही, यासाठी थोडासा लिंबूचा रस मी याच्यामध्ये टाकलेला आहे. अगदी 2-3 थेंब टाकलेला आहे. आता आपल्याला हा पाक जो आहे तो फक्त साखर विरघळेपर्यंत ठेवायचा आहे. तर हे बघा साखर सुद्धा विरघळलेली आहे. तर आता हा पाक आपण बाजूला ठेवूया आणि आपल्याला आता बुंदी तळायला घ्यायची आहे. तर बुंदी तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे. तर त्यासाठी हे बघा अशा पद्धतीचा झारा सगळ्यांकडेच असतो, तर त्याच्यानेच आज आपण बनवणार आहोत बुंदी. तर हा झारा घ्यायचा, हे बॅटर याच्यावरती टाकायचं. खूप जास्त पातळ आपल्याला हे बॅटर करायचं नाही, नाही तर बुंदी अशी उबट पडते. अगदी थोडंसं हे बघा मी हा झारा जो आहे तो हलवून घेते. तर हा झारा मी खूप उंचीवरती पकडलेला नाही, तुम्ही बघू शकताय. जर खूप जास्त उंची झाली तर काय होतं की बुंदीचा आकार जो आहे तो असा उभट होतो. हे बघा अशा पद्धतीने. तर तुमच्या लक्षात आलं असेल बॅटर मी कशा पद्धतीनं आणि कितपत घट्ट बनवलेलं आहे. तर हे बघा अगदी छान अशी बुंदी पडतीये. तर जितकी बसेल इतकी बुंदी तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तर दरवेळेस बुंदी बनवताना झारा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित, त्याच्यावरचं पीठ काढून घ्यायचं आणि मगच दुसरी बॅच आपल्याला बनवायला घ्यायची आहे. तर हे बघा हे मी बोटाने पूर्ण असा झारा पुसून घेतलेला आहे. व्यवस्थित पुसून घ्यायचा, म्हणजे नंतरची जी आपण बॅच तयार करतोय बुंदीची तर ती सुद्धा अगदी छान तयार होते. तर तुम्ही बघू शकताय बुंदी छान अशी गोल तयार झालेली आहे. खूप जास्त मेहनत नाही घ्यावी लागत ही बुंदी तयार करायला. तर लक्षात ठेवायचं की बुंदी तळताना सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे. ती अजिबात कच्ची नाही राहिली पाहिजे, नाहीतर ती खायला सुद्धा नाही चांगली लागत मग. तर हे बघा सुरुवातीला मी गॅस फास्ट केला होता आणि नंतर मी गॅस मीडियम केलेला आहे. मीडियम गॅसवरती मी ही बुंदी तळून घेते बघा. तर सुरुवातीला तुम्ही बुंदीचा रंग पाहिला आणि आता हा बुंदीचा जो रंग आहे तो चेंज झालेला आहे बघा, आणि ती अशी हलकी सुद्धा झालेली आहे भरपूर. तर आवाजावरून लक्षात येत असेल की ही बुंदी सुद्धा अगदी कुरकुरीत झालेली आहे बघा. तर हे मी एका ताटामध्ये काढून घेते.
एका ताटात मी ही बुंदी काढून घेतलेली आहे. दुसरी बॅच सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे. झारा मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. तर पीठ जे आपण तयार केले ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं. परत एखाद्या चमच्याने आपल्याला हे याच्यावरती टाकून घ्यायचं आहे बॅटर. आणि अशा पद्धतीने हे बघा अगदी अलगद असा हा झारा आपल्याला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी बुंदी तयार होते. आहे की नाही सोपं? अजिबात अवघड नाही. अगदी तुम्ही सुरुवातीला ही बुंदी तयार करत असाल तरी सुद्धा अगदी छान अशी बुंदी तुम्ही बनवू शकता बरं का. तर तेलामध्ये बसेल इतकी बुंदी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर छान अशी कुरकुरीत बुंदी मी तळून घेतलेली आहे बघा. तर ही बघा, ज्या बुंदीमध्ये कलर मी टाकलेला नव्हता तर ती बुंदी मी छान अशी सुरुवातीला तळून घेतलेली आहे बघा. आता मी एक बॅच कलरवाली सुद्धा तळून दाखवते. ज्यात आपण रेड कलर टाकला होता खायचा, तर ते मी या झाऱ्यावरती टाकून घेतलेलं आहे बघा. आणि तुम्ही बघू शकताय तेलामध्ये अगदी छान अशी बुंदी याची पडतीये. तर आणखीन एक सोपी पद्धत म्हणजे थोडंसं एखाद्या चमच्याने वगैरे झाऱ्याला असं टॅप करायचं, म्हणजे छान अशी बुंदी पडते तेलामध्ये. तर छान अशी ही कलरवाली सुद्धा बुंदी मी तेलामध्ये पाडून घेतलेली आहे बघा. अतिशय सुंदर असा रंग या बुंदीला आलेला आहे. ही सुद्धा मी छान अशी तळून घेणार आहे. आणि ग्रीन कलरचा जो रंग टाकलेली बुंदी आहे ती सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर झाऱ्यामध्ये मी ही बुंदी काढून घेतलेली आहे बघा व्यवस्थित तळून. तर किती छान ही बुंदी झालेली आहे तुम्ही बघू शकताय. आवाजावरून लक्षात येत असेल अगदी क्रिस्पी अशी ही बुंदी तळलेली आहे आणि छान सुद्धा झालेली आहे. तर बाकीची उरलेली बुंदी सुद्धा मी अशीच तळून घेणार आहे. तर हे बघा सगळी बुंदी अगदी मी छान अशी तळून घेतलेली आहे. तर तुम्ही रंग सुद्धा बघू शकता बुंदीचा किती छान दिसतोय ते. तर आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे लक्षात ठेवायची ती, आपण सुरुवातीला पाक बनवून घेतला होता, पण तो पाक थोडासा आपण जोपर्यंत बुंदी बनवते तोपर्यंत तो थोडासा थंड झालेला असतो. तर अगदी कोमट असा पाक आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे. परत गॅस थोडासा सुरू करायचा, पाक कोमट करायचा आणि नंतर ही बुंदी आपल्याला त्या पाकामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि अगदी थोडासा हा पाक परत गरम करून घेतलेला आहे. तर शक्यतो बुंदी पाकात टाकताना बुंदी पाक जो आहे तो खूप जास्त गरम किंवा थंड सुद्धा नसायला पाहिजे. तर अगदी थोडासा कोमट असा हा पाक असताना आपल्याला ही बुंदी जी आहे ती या पाकामध्ये टाकून घ्यायची आहे. चमच्याने मी अलगद अशी ही बुंदी जी आहे ती मिक्स करून घेते. तर अगदी छान अशी ही बुंदी दिसतीये बघा. तर तुम्ही सुरुवातीला जरी अशा पद्धतीनं प्रसादाची बुंदी वगैरे तयार करत असाल तर अगदी सोप्या पद्धतीनं मी आजची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर बुंदीमध्ये रंग टाकल्यामुळं बुंदी आणखीन छान दिसतीये. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडंसं मुरत ठेवायचं आहे याच्यामध्ये पाक. जर बुंदी टाकल्यानंतर थोडासा पाक कमी पडला आहे असं जर वाटलं तर थोडासा पाक तयार करून या बुंदीमध्ये जरी टाकला तरी सुद्धा चालतो. तर अगदी छान अशी ही बुंदी तयार झालेली आहे गोड. तर नेहमी आपण शिरा वगैरे किंवा शेवया वगैरे खीर असं हे बनवतोच. तर अचानक जर घरी कोणी आले तर अशा पद्धतीनं आपण ही बुंदी नक्कीच गोड बुंदी तयार करू शकतो. नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणायला काही हरकत नाही. आणि बाहेरून आणण्यापेक्षा आपण स्वतः बनवलेलं जे पदार्थ एखादा आहे त्याचा आनंद काही वेगळाच असतो बघा. हे बघा अगदी छान अशी ही बुंदी तयार झालेली आहे. तर 1 वाटी बेसनासाठी
मी 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं होतं पाक तयार करायला. तर अगदी परफेक्ट असा पाक याच्यासाठी झालेला आहे, म्हणजे बास झालेला आहे. खूप जास्त पाकाची आपल्याला याच्यामध्ये गरज नाही. तरी थोडंसं आपल्याला मुरत ठेवायचं आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून सुद्धा सांगा. आणि माझी रेसिपी तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा. मला आवडेल तुमच्या छान अशा कमेंट वाचायला. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा सांगितल्यानंतर मला अगदी छान असा आनंद होईल आणि आणखीन छान छान व्हिडिओ बनवायला सुद्धा मला अगदी आवडेल. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं ही गोड प्रसादाची बुंदी बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.